The Constitution of India, Preamble. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. नमस्ते, कैसे हो सब लोग? सब बहुत खुशी होगा क्योंकि कई दिनों के बाद हम फिर भी एक साथ मिल रहा है। वो सही है क्या? पूजा और माने दशहरा, माने वो उत्तर भारत में दशहरा कहते हैं, यहाँ पे वो तो सरस्वती पूजा ये सब है क्या? वो सरस्वती पूजा, दशहरा, उसके बाद परीक्षा, ऐसे कई दिनों से मैं आप लोगों को वीडियो नहीं दिखाता, इसलिए कभी आप लोग आपस में मिलने का अवसर नष्ट किया होगा। वो सही है क्या? हम सब तो आपस में मिलने का अवसर हमें तो नष्ट हुआ है, लेकिन अभी तो फिर भी हम तो एक साथ मिल रहा है, सब बहुत खुशी होगा। और खुशी की बात और एक भी है, इसके बीच हम तो बाल दिवस बहुत अच्छी तरह से मनाया था। मुझे तो कई लोगों को माने सीधा मिलने का अवसर मिला है, सब बहुत खुशी है। जिस जगह में मैं गया उसी जगह में सब लोग तो उपस्थित था, कोई अनुपस्थित नहीं है। मैं तो केवल यहाँ से मैंने यहाँ पे हमारे विद्यालय से 6 बसों से ऐसे यात्रा शुरू किया था। सब अध्यापक लोग कई रास्ते में गया है। मैं तो पाडू, पयन्नूर, तिरुविलामला, पड़म्बालाकोट, उसी प्रकार तोनीपाड़म, ऐसे जो जगह है उसी रास्ते पे मैं गया था। सबसे पहले हमारा जगह तो कल्यापुली, वहाँ से शुरू किया। हमारा कक्षा के कई छात्र वहाँ पे मौजूद था, सबको बहुत खुशी थे, सब बहुत खुशी से स्वागत किया है। हम लोग भी बहुत खुशी हैं क्योंकि आप छात्रों से मिलने का अवसर, सीधा मिलने का अवसर हमें मिला है, ठीक है। और इतना भी नहीं है, कई लोग तो यहाँ पे आकर, हमारा विद्यालय में आकर वो नृत्य किया है। बहुत ज़्यादा तो +2 विभाग के छात्र यहाँ पे आकर नृत्य ये सब किया था। तो जो भी हो, हमारा बाल दिवस हमें भूल नहीं सकता है। उतना बहुत अच्छी तरह से हम सब तो वो मनाया है। आप लोग भी बहुत खुशी है क्या? ठीक है, आप लोगों के पास भी हमारा विद्यालय के अध्यापक लोग पहुँचे क्या? सबको ग्रीटिंग कार्ड और मिठाइयाँ ये सब दिया है क्या? इसलिए आप तो बहुत खुशी है ना? ये सब मिला, ये सब नहीं मिला तो भी आप लोग खुशी हैं क्योंकि आपका अध्यापक लोग आपके पास पहुंच जाना। वो सही है क्या? ठीक है। तो अभी वो पाठभाग शुरू करने के पहले कुछ बात भी कहना है, क्योंकि हम तो गूगल मीट द्वारा हमारा परीक्षा चलाया था, मैंने ऑनलाइन एग्ज़ाम वो चलाया है। इसमें से मुझे ऐसा समझा है कि ज़्यादा लोग आज से ये सब समझा है, लेकिन ठीक तरह से किस प्रकार परीक्षा लिखना है और किस प्रकार उत्तर देना है, ऐसा दिक्कत कई लोगों को हुआ है। जब तो मैं प्रश्न पूछा उस समय कई लोग मातृभाषा में और अंग्रेजी में कहने की तैयारी है, लेकिन हिंदी में कहने के लिए कुछ दिक्कत प्रकट किया है। लेकिन ज़्यादा हिंदी सुनना है हम लोग। हमारा जो दिक्कत है वो तो हटाने के लिए हम तो बहुत ज़्यादा वीडियो ये सब देखें तो बहुत अच्छा लगेगा। ज़रूर हमें आसानी से हिंदी कह सकते हैं। और इतना भी नहीं है, उसके साथ ही साथ कई लोग लिखते समय, कुछ लोग तो ध्यान की कमी से प्रश्न ठीक तरह से देखे बिना लिखा है। कुछ लोग, मैं जिस प्रकार वो पत्र की नमूना तरीका ये सब बता दिया था उसी प्रकार नहीं किया। स्टैम्प ज़रूर मैं बताया था, वो सूचना का अधिकार अधिनियम का जो पत्र लिखते हैं तो वो ज़रूर वो पत्र में स्टैम्प की आवश्यकता है, वो 10 रुपया की होना चाहिए। लेकिन कई लोग वो 10 रुपये की स्टैम्प के बिना पत्र भेजा था मुझे। भूलो मत, याद रखना है
वो पिछला पाठ भाग है तो भी मैं याद दिलाने के लिए एक बार भी वो बता दिया। मैं जिस प्रकार बता दिया उसी प्रकार वो आप तो समझना है, ठीक है। उसी प्रकार आप तो पत्र भी लिखना है, ठीक है। ये तो अभी तक जो पढ़ा है ये सब। अभी हमारा अगला पाठ भाग है, पाठ का नाम है जुलूस। चित्रा मुद्गल। चित्रा मुद्गल की नाट्य रूपांतर है जुलूस। नाट्य रूपांतर माने वो प्रेमचंद से लिखा हुआ एक कहानी है, वो कहानी को नाटक के रूप में विधांतरण किया है, इसलिए नाट्य रूपांतर कहते हैं, ठीक है। तो ऐसे एक बहुत छोटी नाटक है जुलूस। इसमें स्वतंत्रता संग्राम से संबंधित कई बात इसमें निहित हैं। हमारा ये नाटक में जुलूस नामक एक पाठभाग का नाटक में स्वतंत्रता संग्राम से संबंधित कई कहानी, उन लोगों की दिक्कत, वो लोग क्या क्या सहना पड़ा है, वो सब इसके अंदर निहित हैं, ठीक है। तो सबसे पहले वो नाटक शुरू करने के पहले हमें दो लोगों के बारे में जानने की आवश्यकता है। एक तो चित्रा मुद्गल माने जो नाट्य रूपांतर किया है उसके बारे में, और दूसरा प्रेमचंद, क्योंकि कहानी के सम्राट के रूप में विख्यात प्रेमचंद से लिखा हुआ जो कहानी है उसे नाटक के रूप में विधांतरण किया है यहाँ पे चित्रा मुद्गल। इसलिए मैं इसे कहते हैं कि ये दो रूप में दो लोगों के बारे में हम तो जरूर समझना है। तो सबसे पहले चित्रा मुद्गल के बारे में, उसके बाद मैं प्रेमचंद के बारे में आपको बता दूंगा। तो चित्रा मुद्गल शुरू करें, ठीक है। सुनो, चित्रा मुद्गल समकालीन हिंदी साहित्य में बेहद चर्चित एवं सम्मानित लेखिका है चित्रा मुद्गल। बात कथा साहित्य की हो या नाट्य रूपांतर की, अपने रचना कर्मों में चित्रा मुद्गल एक विनम्र लेकिन सजग लेखिका है। अपनी सर्जनात्मक अभिव्यक्ति को हिंदी साहित्य के दायरे से बाहर निकाल ले जाने की सफल कोशिश उन्होंने की है। चित्रा मुद्गल नाट्य रूपांतरण में भी प्रवीण है। प्रेमचंद की महत्वपूर्ण कहानियों का इन्होंने नाट्य रूपांतरण किया है। व्यास सम्मान प्राप्त प्रथम हिंदी लेखिका है चित्रा मुद्गल। निस्संदेह चित्रा मुद्गल हिंदी की अग्रणी लेखिका है। मैं इसका व्याख्या नहीं करता हूँ क्योंकि आसानी से आपको समझ सकते हैं, इसलिए ज़्यादा व्याख्या नहीं करता हूँ, क्योंकि वो किन किन विभागों में विख्यात है, वो क्या क्या कर रहा है, वो किसका कहानी को वो नाट्य रूपांतर में बदल गया, ये सब तो आप तो समझना है। क्योंकि प्रस्तुत पाठभाग से हमें परीक्षा के लिए ऐसा प्रश्न आने की संभावना होते हैं कि चरित्रगत विशेषता लिखने के लिए इसमें जो जो कथापात्र हैं वो कथापात्रों की चरित्रगत विशेषता लिखने का प्रश्न परीक्षा में आएंगे। इसलिए हम तो लेखक के बारे में ज़रूर जानना है या लेखिका के बारे में ज़रूर हम तो जानना है, क्योंकि जब हम तो चरित्रगत विशेषता लिखते हैं उस समय किस पाठभाग से किसने लिखा गया है, वो लेखक किस कहानी से ये भाग लिया गया है, ये सब उसके अंदर लिखना है एक अनुच्छेद के रूप में। इसलिए मैं लेखक के बारे में या लेखिका के बारे में मैं आपको बता देता हूँ, ठीक है। तो अगला अनुच्छेद देखो, वो चित्रा मुद्गल के बारे में। चित्रा मुद्गल की सर्जना में नारी विमर्श तो जरूर है, लेकिन वे कट्टर नारीवादी कभी नहीं रही। उत्पीड़ित नारी जीवन के विभिन्न आयामों का इनकी रचनाओं में मार्मिक चित्रण है। अपने अस्तित्व के लिए लड़ती नारियां उनकी कहानियों में सर्वत्र मिलती हैं, ठीक है। वो तो बहुत ज़्यादा नारियों को स्थान देकर कहानी या नाट्य रूपांतर या ऐसे कथापात्रों को आगे बढ़ाने के लिए उनको बहुत ज़्यादा स्थान देने वाली है हमारा लेखिका चित्रा मुद्गल। लेकिन वो पूरा सा पूरा नारीवादी नहीं है, माने पूरा सा पूरा स्त्रियों को ही स्थान है ऐसे कहने वाली भी नहीं है चित्रा मुद्गल। ये तो आप समझने के लिए मैं कहा दिया, ठीक।
ठीक है। तो देखो बाकी, तो अभी प्रेमचंद के बारे में, प्रेमचंद की कहानी को चित्रा मुद्गल अपनी नाट्य रूपांतर बनाई है। तो प्रेमचंद के बारे में हम जरूर जानना है। प्रेमचंद के बारे में आप तो कुछ जानता होगा, वो पिछले साल 10वीं कक्षा में जो स्टेट सिलेबस में पढ़े लोग तो ये पाठ भाग पढ़ा होगा, ठाकुर का कुआं। केवल ठाकुर का कुआं नहीं, उनका कई कहानी तो विख्यात हैं। कभी तो CBSE और ICS सिलेबस में पढ़े लोग भी प्रेमचंद के बारे में पढ़े बिना ज़रूर माने 11वीं कक्षा में नहीं पहुंचेगा, क्योंकि ज़रूर प्रेमचंद के बारे में पढ़ेगा। सही है क्या? आप लोग पढ़ा है ना? ठीक है। तो अभी प्रेमचंद के बारे में सुनो। विश्व स्तर के महान कथाकार प्रेमचंद हिंदी कथा साहित्य के चिर गौरव हैं। अभावग्रस्त जीवन और पारिवारिक उलझनों से लड़ते हुए प्रेमचंद ने उच्च शिक्षा प्राप्त की और साहित्य सर्जना की। उन्होंने हिंदी कहानी को अपना वास्तविक स्वरूप प्रदान किया और मानव जीवन को कथा का विषय चुना। राजा रानी और ऐन्द्रजालिक कहानियों से आहत हिंदी कथा साहित्य में प्रेमचंद ने किसान, मजदूर जैसे साधारण पीड़ित जन की आवाज़ बुलंद की। भारत की संपूर्ण समस्याओं को उन्होंने अपनी रचना में समावेश किया। इन्होंने लगभग 300 कहानियाँ रची हैं। कफन, पूस की रात, ठाकुर का कुआं, शतरंज के खिलाड़ी आदि उनकी विश्वस्तरीय कहानियां हैं। सेवा सदन, प्रेमाश्रम, रंगभूमि, गबन, निर्मला, कर्मभूमि और गोदान उनके लोकप्रिय उपन्यास हैं, नॉवल। ग्रामीण जीवन की जितनी सहजता और असलियत उनकी रचनाओं में है वो अन्यत्र दुर्लभ है। बाकी कहानियों में वो तो दुर्लभ होता है। भारतीय नारी की व्यथा कथा हिंदी में सर्वप्रथम प्रेमचंद की लेखनी से निकली है। उनकी रचनाएं अनश्वर हैं, उनकी प्रासंगिकता सर्वकालीन है। ठीक है, इसमें से आपको समझा होगा प्रेमचंद उसे कहानी सम्राट के रूप में माना जाता है। बहुत ज़्यादा कहानी वो लिखा है, जो कहानी लिखा वो सब तो सार्वजनिक है, सर्वकालीन है, प्रासंगिकता है, लोकप्रिय है। ठीक है, तो उनसे लिखा हुआ एक कहानी का नाट्य रूपांतरण अभी हम पढ़ें। वो पढ़ने के पहले चित्रा मुद्गल के बारे में एक अनुच्छेद के रूप में मैं आपको बता दिया था। तो अभी चित्रा मुद्गल वो लेखिका के बारे में आपको आसानी के लिए उनकी जन्म, प्रमुख रचनाएं, कृतियाँ, उनकी देन, ऐसा मैं बता दूंगा। सबसे पहले उनका जन्म के बारे में। जन्म तो 10 दिसंबर 1944 चेन्नई, तमिलनाडु में। वो हिंदी प्रदेश है, फिर भी वो हिंदी नाट्य रूपांतर में विख्यात है चित्रा मुद्गल। उनकी प्रमुख रचनाएं उपन्यास गिलीघड़ू, आवाम, एक जमीन अपनी, कहानी संग्रह भूख, लपेटे, मामला आगे बढ़ेगा अभी, पेंटिंग अकेली है और नाट्य रूपांतर पंच परमेश्वर, बूटी काकी, सदगति, जुलूस, ये सब उनकी नाट्य रूपांतर है। पुरस्कार इंदु शर्मा कथा सम्मान, उत्तर प्रदेश साहित्य भूषण, के बिड़ला फाउंडेशन का व्यास सम्मान, ये सब उनका पुरस्कार। विशेषता, जरूर विशेषता हम तो समझना है। बहुमुखी साहित्यिक प्रतिभा, स्त्री पुरुष समभावना पर बल, नारी उत्पीड़न के प्रति विरोध, देन उपेक्षित एवं उत्पीड़ित भारतीय नारी के लिए സമർപ്പിത സാഹിത്യം. അവരുടെ സംഭാവന എന്ന് പറയുന്നത് എവിടെയാണോ ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടുള്ള അല്ലെങ്കിൽ പീഡനം അനുഭവിക്കപ്പെടുന്ന
ഭാരതീയ സ്ത്രീകളുടെ വേദനകൾ തിരിച്ചറിഞ്ഞ് അവർക്ക് വേണ്ടി സമർപ്പിക്കപ്പെടുന്നതാണ് അവരുടെ ലേഖനങ്ങൾ കൂടുതലും ഉള്ളത്. ठीक है, उनकी संप्रति वो किस विभाग में काम कर रहा है, विभिन्न नारी संघों की संचालिका, വിവിധ ഈ പറയുന്ന സ്ത്രീ സുരക്ഷാ സമിതികളുടെയൊക്കെ അംഗമായിട്ട് പ്രവർത്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നതാണ് ചിത്ര മുദ്ഗൽ. ठीक है, इसका ईमेल भी दिया गया है, आपको कोई शंका है तो ज़रूर वो ईमेल से आपको प्राप्त कर सकता है. तो अभी नाट्य रूपांतर की ओर से हम चलेंगे. जुलूस नाट्य रूपांतर. कहानी सम्राट प्रेमचंद की कहानी का चित्र मुद्गल का नाट्य रूपांतर है जुलूस. हिंदी कथा साहित्य के सर्वश्रेष्ठ कथाकार हैं प्रेमचंद. कल्पना की उड़ान भारतीय बढ़ती कहानी को सच्चाई के धरातल पर ला गड़ा करके प्रेमचंद ने साधारण जनता की पीड़ा को वाणी थी. जुलूस कहानी देश प्रेम को मुखरित करती है. चित्र मुद्गल ने प्रस्तुत कहानी का नाट्य रूपांतरण किया है. लेखिका ने कहानी को दृश्यों में बांटा है और उन्होंने संवाद के द्वारा कहानी के साथ न्याय किया है. इस कहानी के नाट्य रूपांतर के पीछे एक आकस्मिक घटना है. वो घटना हमारे किताब के पीछे भाग में है, वो आप लोग खुद पढ़ना है. वो पृष्ठ संख्या ये सब दिया है. घटना जानने के लिए देखिए परिशिष्ट पृष्ठ संख्या 105 और 107 चित्रा मुद्गल की ईमेल, इसमें से आपको मिल सकते हैं. ज़रूर आप लोग वो पीछे दिए गए भाग पढ़कर समझना है ये कहानी, ये नाट्य रूपांतर बनाने का कारण क्या है, फिर आपको क्या समझा वो लिखकर मुझे भेज देना है. तो आज हमारा पहला गृह कार्य ऐसा होता है कि पीछे दिए गए ये नाट्य रूपांतर बनने का कारण क्या है वो आपको क्या समझा. ठीक है, वो लिखकर मुझे भेज देना है. अगला, हिंदी के कालजयी कहानीकार प्रेमचंद के प्रति नई पीढ़ी की सशक्त लेखिका चित्रा मुद्गल की श्रद्धांजलि. जुलूस. तो हम तो नाटक शुरू कर रहा है. हमारा पाठ का नाम जुलूस, लेखक का नाम चित्रा मुद्गल, विधा नाट्य रूपांतर. तो शुरू करें. नाटक में क्या क्या होता है, सिनेमा और नाटक इसका अंतर क्या होता है वो सबसे पहले हमको समझना है. क्योंकि सिनेमा माने अभिनय करके उस समय पूरा सा पूरा शूट करके हमारे सामने रखते हैं, लेकिन नाटक ऐसा नहीं है. सिनेमा में जो गलती होते हैं तो सुधार करने के अवसर हैं. इतना भी नहीं है, उनका रिजल्ट हमारा अभिनय का या वो सिनेमा का पूरा सा पूरा समीक्षा क्रिटिसिज्म हमें बाद में समझ सकते हैं. निरूपणम അത് നമുക്ക് പിന്നീട് അറിയാൻ കഴിയുള്ളൂ. लेकिन नाटक ऐसा नहीं है. तो मंच पर ठीक तरह से ठीक समय पे सीधा हमें मिलते हैं. वो नाटक अभिनय करते समय ही वो ऑडियंस से हमें उसका प्रोत्साहन मिल सकता है. सिनेमा ऐसा नहीं है, बाद में मिलते हैं. वो बुरा होते हैं उसका फल या अच्छा होते हैं उसका फल, दोनों उसका असर और फल ये दोनों उसी समय नाटक में मिलते हैं, लेकिन सिनेमा बाद में ही मिलते हैं. ठीक है, और नाटक में ऐसा भी है रंग सज्जीकरण करना है. वो मंच पे क्या क्या होना है. किसी गांव का चित्र है तो वो गांव वो मंच पे हम पूरा सा पूरा रखना है. उसमें से हम समझना है ये तो गांव है. किसी घर का कमरा है तो वो नाटक से वो दृश्य से हम सीधा हमें मिल सकता है ये तो घर का कमरा है. रंग सज्जीकरण करने की आवश्यकता है नाटक में. ठीक है, इसलिए यही है तो नाटक और सिनेमा के एक छोटी अंतर, कई अंतर है लेकिन मैं कुछ बता दिया आपको. ठीक है, जुलूस. नेपथ्य में स्वराज्यों का जुलूस आ रहा है. लोग अंग्रेजों के खिलाफ नारे लगा रहे हैं और भारत माता की जय जयकार कर रहे हैं. നാടകമായതുകൊണ്ടാണ് ഇതുപോലെ എഴുതിയിട്ടുള്ളത്. നേപഥ്യം അണിയറയിൽ സ്വരാജ്യവും
സ്വാതന്ത്ര്യ സമര സേനാനികളുടെ ജുലൂസ് ആ രഹാ ഹൈ, ജാഥ വരുന്ന ശബ്ദം കേൾക്കുന്നു. അപ്പോൾ നാടകം തുടങ്ങുന്നതിന് മുമ്പ്, കർട്ടൻ ഉയരുന്നതിന് മുമ്പ് തന്നെ നമുക്ക് അണിയറയിൽ നിന്ന് കേൾക്കുന്ന ശബ്ദം ഒരു ജാഥ വരുന്ന ഫീൽ ഉണ്ടാക്കുന്നതാണ്. ലോക് അംഗ്രേസോ കെ ഖിലാഫ്, ജനങ്ങൾ ഇംഗ്ലീഷുകാർക്ക് എതിരെയായിട്ട് നാറ ലഗ രഹാ ഹൈ, മുദ്രാവാക്യം വിളിക്കുന്നുണ്ട്, സ്ലോഗൻസ് ഒക്കെ പറയുന്നുണ്ട്. और भारत माता की जय जयकार कर रहे हैं, भारत माता की जय, भारत माता की जय എന്നുള്ള ശബ്ദം മുഴങ്ങി കേൾക്കുന്നുണ്ട്. ആവേശം, ഭാരത് മാതാ കി ജയ്, ഭാരത് മാതാ കി ജയ്, ഭാരത്, ഇങ്ങനെയും പറയാം. പക്ഷെ അവിടെ ഭാരത് മാതാ കി ജയ് എന്നുള്ളത് ആവേശമില്ല. പക്ഷെ നമ്മുടെ നാടകം തുടങ്ങുന്ന സമയത്ത് കേൾക്കുന്നത് തന്നെ സ്റ്റേജിൻ്റെ പിന്നിൽ നിന്ന് ആ ഭാരതദേശത്തിനോട്, ഭാരതാംബയോടുള്ള അർപ്പണ മനോഭാവം, സ്വന്തം ദേശത്തിനോടുള്ള സ്നേഹം, ആ ദേശസ്നേഹം തുളുമ്പുന്ന മുദ്രാവാക്യങ്ങളാണ് കേൾക്കുന്നത്. ആ മുദ്രാവാക്യങ്ങൾ എന്തൊക്കെയാണെന്ന് പറയുന്നത്. അംഗ്രേസ് ഭാരത് ചോടോ, അംഗ്രേസ് ഭാരത് ചോടോ, ജയ് ഭാരത് മാതാ, അംഗ്രേസ് ഭാരത് ചോടോ, അംഗ്രേസ് ഭാരത് ചോടോ, ജയ് ഭാരത് മാതാ. ഈ രീതിയിലുള്ള മുദ്രാവാക്യങ്ങളാണ് നമ്മൾ അണിയറയിൽ നിന്ന് കേൾക്കുന്നത്. നമ്മുടെ ക്ലാസ്സിൽ തന്നെ പലരും ഈ പറയുന്ന ഷോർട്ട് ഫിലിമൊക്കെ ചെയ്യുന്നവരുണ്ട്. അവർക്കറിയാം എന്തൊക്കെ സെറ്റിങ്സ് ഉണ്ടായിരിക്കണം, സ്ക്രിപ്റ്റ് എങ്ങനെയായിരിക്കണം, എന്തൊക്കെ പ്ലാൻ ഉണ്ടായിരിക്കണം. അപ്പോൾ നാടകത്തിന് അതുപോലെ തന്നെയാണ്. ഈ പറയുന്ന അണിയറ കാര്യങ്ങളായാലും ബാക്കിയുള്ള കാര്യങ്ങളൊക്കെ സെറ്റ് ചെയ്യണം. അപ്പോൾ നമ്മൾ ഇവിടെ കേൾക്കുന്നത് അണിയറയിൽ നിന്നുള്ള ഇപ്പോൾ പറഞ്ഞിട്ടുള്ള ഈ മുദ്രാവാക്യങ്ങളാണ്. ഇനി നമുക്ക് നാടകം തുടങ്ങാം. വളരെ കുറച്ച് ഭാഗം ഞാൻ ഇന്ന് പറയുന്നുള്ളൂ. കാരണം ലേഖകനെക്കുറിച്ച് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, ചിത്രമുദ്ഗലെക്കുറിച്ചും അതുപോലെ തന്നെ പ്രേംചന്ദിനെക്കുറിച്ചും പഠിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. അത് നിങ്ങൾക്ക് പഠിക്കാനുണ്ട്. കൂടാതെ ഈ പറയുന്ന ഒരു ഗൃഹകാരി ഞാൻ തന്നിട്ടുണ്ട്. ഈ സാഹചര്യം, ഏത് സാഹചര്യത്തിലാണ് ഈ നാട്യരൂപാന്തരം ചെയ്തത് എന്നതുമായി ബന്ധപ്പെട്ടുകൊണ്ടുള്ള ഒരു വർക്ക് ഞാൻ തന്നിട്ടുണ്ട്. അതുകൊണ്ട് കുറച്ച് ഭാഗം ഞാൻ ഇന്ന് പഠിപ്പിക്കുന്നുള്ളൂ. സടക് സെ ലഗെ ബാസാർ മേ ദുക്കാൻദാർ ബഹസ് കർ രഹേ ഹൈ. ബഹസ് കർണ, ബാത്ചീത് കർണ, വാർത്താലാപ്, പരസ്പരം സംസാരിക്കുക. ഈ റോഡിൻ്റെ അവിടെ ചേർന്ന് കിടക്കുന്ന ചന്ത, മാർക്കറ്റ്, ആ മാർക്കറ്റുകളിൽ മുഴുവൻ ധാരാളം കടക്കാരുകളുണ്ടാവും. ആ കടക്കാരുകളെ കാണാൻ കഴിയും. അങ്ങനെയുള്ള ആ കടക്കാർ മുഴുവൻ പരസ്പരം സംസാരിക്കുന്ന രംഗമാണ് നമ്മൾ ആദ്യം കാണുന്നത്. അപ്പോൾ നോക്കാം. ശംഭുനാഥ്. ഓരോ കഥാപാത്രങ്ങളെ ഓർത്തിരിക്കണം. ആദ്യം നമ്മൾ പരിചയപ്പെടുന്ന കഥാപാത്രമാണ് ശംഭുനാഥ്. ശംഭുനാഥ് പറയുകയാണ്. ശംഭുനാഥ് നാരോക്കു സുൻകർ വ്യംഗ്യസെ. ഈ മുദ്രാവാക്യങ്ങളൊക്കെ കേട്ടതിന് ശേഷം അദ്ദേഹം ഒന്ന് കളിയാക്കിക്കൊണ്ട് പറയുക. ദേഖ് രഹേ നാ ദീൻ ദയാൽ ജി, सबके सब काल के मुंह में जा रहे हैं, स्वराज लाने चले हैं, आगे पुलिस सवारों का दल गड़ा हुआ है, मार मार कर भाग देगा. नारों को सुनकर व्यंग्य से ആ മുദ്രാവാക്യം കേട്ടിട്ട് കളിയാക്കിക്കൊണ്ട് പറയുകയാണ്. ദേഖ് രഹേ നാ ദീൻ ദയാൽ ജി, കണ്ടോ ദീൻ ദയാൽ ജി. അപ്പോൾ നമുക്ക് രണ്ടാമത്തെ കഥാപാത്രം വന്നു. ശംഭുനാഥായി കഴിഞ്ഞു. ഇപ്പോൾ ദീൻ ദയാൽ രണ്ടാമത്തെ കഥാപാത്രം നമ്മുടെ മുമ്പിൽ വന്നു. സബ്കെ സബ് കാൽ കെ മുഹ് ജാ രഹേ ഹൈ. കണ്ടോ, ആ ജാഥ പോകുന്ന ആൾക്കാരെ കളിയാക്കിക്കൊണ്ട് പറയണം. എല്ലാം കാലൻ്റെ മുഖത്തിലേക്കാണ് പോകുന്നത്. എന്താ കാലൻ്റെ മുഖത്തേക്ക് പോകുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒക്കെ ചാവാൻ പോവുകയാണ്, എക്കപ്പം മരിച്ചു വീഴും എന്ന് പറയുകയാണ്. सबके सब काल के मुंह जा रहे हैं, സ്വരാജ് ലാനെ ചലേ ഹേ. സ്വരാജ്യം നേടിയെടുക്കാൻ പോവുക അത്രേ, സ്വന്തം രാജ്യം നേടിയെടുക്കാൻ പോവുകയാണ് അത്രേ. കളിയൊക്കെയാണ്. ഭാരതീയര തന്നെ ഭാരതീയര കളിയൊക്കെ. ആകെ പോലീസ് സവാറോं का दल खड़ा हुआ है. മുമ്പിൽ തന്നെ പോലീസുകാരുടെ കുതിരപ്പട്ടാളം, സവാറോ കുതിരപ്പട്ടാളം, പോലീസുകാരുടെ കുതിരപ്പട്ടാളം മുമ്പിൽ നിൽക്കുന്നുണ്ട്. മാർ മാർ കർ ഭാഗ് ദേഗ, എല്ലാറ്റിനെയും തല്ലി ഓട്ടിക്കും. കാരണം അവിടേക്കാണ് അവർ പോണത്, നിലവിളിച്ചുകൊണ്ട് പോണത് എന്ന് ശംഭുനാഥ് ദീൻ ദയാലിനോട് പറയുകയാണ്. അപ്പോൾ ദീൻ ദയാൽ പറയുക, മഹാത്മാജി भी सड़िया गए हैं शंभुनाथ भैया, जुलूस निकालने से स्वराज मिल जाता तो कब का मिल गया होता. तनिक देखो तो जुलूस में है कौन, लौड़े लफंगे सिर फिरे, शहर का कोई बड़ा आदमी दिखा रहा तो फिर हम क्या पड़ी हैं, अपनी दुकान बंद कर जुलूस में आए. महात्मा जी भी सड़िया गए हैं शंभुनाथ भैया. നോക്കൂ, ഇതിൽ പ്രധാനപ്പെട്ട ആൾക്കാരൊന്നുമില്ല. സടിയ പ്രിയപ്പെട്ട, ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ട. മഹാത്മാജി ബി, മഹാത്മാവായിട്ടുള്ള ആൾക്കാർ
പ്രിയപ്പെട്ടവരായിട്ടുള്ള ആൾക്കാർ അങ്ങനെ ആരെങ്കിലും ഉണ്ടോ ശംഭുനാഥ് ഇതിൽ എന്ന് ശംഭുനാഥിനോട് ചോദിക്കുകയാണ് ദീൻദയാൽ. ജുലൂസ് നികാൽനെ സെ സ്വരാജ് മിൽ ജാതാ തോ ജുലൂസ് നികാൽനെ സെ സ്വരാജ് മിൽ ജാതാ തോ കബ് കബ് മിൽ ഗയാ ഹോത്താ. ഈ ജാഥ നടത്തിയിട്ടൊക്കെ നമുക്ക് ഈ പറയുന്ന സ്വാതന്ത്ര്യം കിട്ടുകയാണെന്നുണ്ടെങ്കിൽ അത് എപ്പോൾ കിട്ടേണ്ടതായിരുന്നു? തനിക്ക് ദേക്കോത്തോ, ഒന്ന് സൂക്ഷിച്ചു നോക്കിക്ക. ജുലൂസ് മേ കോൻ ഹേ, ഈ ജാഥയിൽ ആരൊക്കെയാണെന്നുള്ളത് ഒന്ന് സൂക്ഷിച്ചു നോക്കിക്ക. ലൗഡേ ലഫൻകെ മുഴുവൻ സ്വഭാവദൂഷ്യമുള്ളവരാണ്. ലൗഡേ ലഫൻകെ എന്ന് പറഞ്ഞാൽ സ്വഭാവദൂഷ്യമുള്ള ആൾക്കാർ. സിർഫിരെ തലതിരിഞ്ഞ ആൾക്കാർ, ഇങ്ങനെയുള്ള ആൾക്കാരൊക്കെ ഇതിലുള്ളത്. ഷാർക്ക കോയി ബടാ ആത്മീ ദിക്കറ, നമ്മുടെ ഈ പട്ടണത്തിൽ ഏതെങ്കിലും മഹാത്മാവായിട്ടുള്ള വ്യക്തികളെ ഇതിൽ കാണുന്നുണ്ടോ? വലിയ ആൾക്കാരെ ആരെങ്കിലും ഇതിൽ കാണുന്നുണ്ടോ? എല്ലാം തലതിരിഞ്ഞ ആൾക്കാരാ, സ്വഭാവദൂഷ്യമുള്ള ആൾക്കാരാ. ഷാർക്ക കോയി ബടാ ആത്മീ ദിക്കറ ഹേ, പട്ടണത്തിൽ പ്രഗത്ഭരായിട്ടുള്ള ആൾക്കാരെ കാണുന്നുണ്ടോ? നല്ല ആൾക്കാരെ കാണുന്നുണ്ടോ? तो फिर हमें क्या पड़ी है, अपनी दुकान बंद कर जुलूस में आए? നമ്മൾ നമ്മുടെ കടയൊക്കെ അടച്ചിട്ട് ഇതിൽ പോണോ? ജാഥയ്ക്ക് പോണോ? പോണ്ടതായിട്ടുണ്ടോ? बाजार में चप्पल बेच रहा माइकू उन दोनों की बातें सुन टठाकर हंस पड़ता है. ആ ചന്തയിൽ തന്നെ, ആ മാർക്കറ്റിൽ തന്നെ ചെരുപ്പും മറ്റൊക്കെ വിൽക്കുന്ന മൈക്കു എന്ന് പറയുന്ന കഥാപാത്രം, ഇതാ മൂന്നാമത്തെ കഥാപാത്രം നമ്മുടെ മുമ്പിലെത്തി. ശംഭുനാഥ്, ദീൻദയാൽ, അഭി, മൈക്കു. ഈ രണ്ടാൾക്കാരെ വർത്തമാനം കേട്ടിട്ട് ആ മാർക്കറ്റിലുള്ള ചെരുപ്പും മറ്റുമൊക്കെ നേരാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന നമ്മുടെ മൈക്കു ഉറക്കെ ചിരിക്കുകയാണ്. അദ്ദേഹം ഒന്നും പറയുന്നില്ല. ഈ രണ്ടുപേരുടെയും സംഭാഷണം കേൾക്കുകയാണ്. സംഭാഷണം കേട്ടതിന് ശേഷം അദ്ദേഹത്തിന് ചിരി വരിക. അദ്ദേഹം ഉറക്കെ ചിരിക്കുകയാണ്. ശംഭുനാഥ് ചിരിക്കർ, ദേഷ്യം ഒന്ന് കേൾക്ക്. തു അപ്നി ചട്ടിയ ഓർ ചപ്പൽ ബേജ് മൈക്കു ടിഠായ കാഹേരാ. നീ നിൻ്റെ പണി നോക്ക്. നിനക്ക് വിൽക്കാനുള്ള സാധനങ്ങളുണ്ടല്ലോ, ചെരുപ്പും മറ്റും വിൽക്കുകയില്ല നിൻ്റെ പണി. നീ അത് വിറ്റുകൊണ്ടിരുന്നാൽ മതി. എന്തിനാ അത്ര അട്ടഹസിക്കണത്? എന്തിനാ ചിരിക്കണത്? ടിഠായ കാഹേരാ, ചിരിച്ചിട്ട് എന്താ നിനക്ക് കിട്ടാൻ പോണത്? ലഗ്താ ഹേ ആജ് ബിക്രി അച്ചി ഹോ ഗയി. എന്താ ഇന്നത്തെ കച്ചവടം നന്നായതുകൊണ്ടാണോ ചിരി? ഇന്നത്തെ കച്ചവടം ഗംഭീരമായതുകൊണ്ടാണോ ചിരിക്കണത്? എന്തിനാവോ നീ ഇങ്ങനെ പൊട്ടിച്ചിരിക്കണത്? ഈ പൊട്ടിച്ചിരിച്ചത്, മൈക്കു പൊട്ടിച്ചിരിച്ചത് ശംഭുനാഥിന് ഇഷ്ടമായില്ല. അപ്പോൾ ശംഭുനാഥ് അദ്ദേഹത്തിനോട് പറയാ, മൈക്കു ബിക്രി ബിക്രി ചോടാ ശംഭു ഭയ്യ, ഹസ് രഹാ ഹൂം തുമരി ബാത് പേ. ബിക്രി കച്ചവടമൊന്നുമല്ല, അതൊക്കെ ഇവിടെ അതൊന്നുമല്ല ശംഭു ഭായ്. പക്ഷേ ഹസ് രഹാ ഹൂം തുമരി ബാത് പർ, ചിരിച്ചത് നീ പറയണത് കേട്ടിട്ടാ, നിങ്ങളുടെ പരസ്പരമുള്ള സംസാരം കേട്ടിട്ടാണ് എനിക്ക് ചിരി വന്നത്. ശംഭുനാഥ് കിസ് ബാത് പേ, ഏത് കാര്യത്തിലാണോ ഉത്തര ചിരി വന്നത്? മൈക്കു അരേ ബഡേ ആദ്മി കാഹേ जुलूस में आने लगे, अंग्रेजी राज में उन्होंने कौन कमी, टाट से बंगलों और महलों में रहते हैं, मोटरों में घूमते हैं, मर तो हम लोग रहे जिनकी रोटियां का ठिकाना नहीं. अरे बड़े आदमी काहे जुलूस में आने लगे. വലിയ വലിയ ആൾക്കാർ എങ്ങനെയാ ജാഥയിലേക്കൊക്കെ വരിക? അവർ ജാഥയിൽ വരുന്നവരൊന്നല്ല. അംഗ്രേസി രാജ് മേ ഉനെ കോൻ കമി, ഇംഗ്ലീഷ് രാജ്യത്തിൽ അവർക്ക് എന്തിൻ്റെ കുറവാണുള്ളത്? ടാട്സെ ബംഗ്ലെ ഓർ മഹൽ മേ റേത്തെ ഹേ, അവർ സുരക്ഷിതരായിട്ട് ബംഗ്ലാവിലും മറ്റൊക്കെ ഇരിക്കുന്നുണ്ടാവും. മോട്ടോർമേ ഗൂംത്തെ ഹേ, അവർ മോട്ടോർ വാഹനങ്ങളിൽ ചുറ്റിക്കറങ്ങുന്നുണ്ടാവും. മർത്താം ലോക് രഹേ, നമ്മളെപ്പോലുള്ളവരാണ് മരിക്കണത്. ജാഥയുടെ മുമ്പിലൊക്കെ ചാടി കയറി പോയി കഴിഞ്ഞാൽ മരിക്കണതൊക്കെ നമ്മളായിരിക്കും. നമ്മൾ കണ്ടിട്ടുണ്ടാവും, രാഷ്ട്രീയത്തിലൊക്കെ അങ്ങനെ തന്നെയാണ് ഉണ്ടാകുന്നത്. മരിക്കുന്ന മുഴുവൻ സാധാരണക്കാരായിട്ടുള്ള ആൾക്കാരാണ്. ജിൻകി റോട്ടിയാക്ക ടിക്കാനാനേ, അവർക്ക് ഭക്ഷണത്തിന് വേണ്ടി അലയേണ്ട കാര്യമൊന്നുമില്ല. കാരണം ആരാണോ ഭക്ഷണത്തിന് വേണ്ടി ബുദ്ധിമുട്ടി ജാഥയ്ക്കും മറ്റും ഇറങ്ങുന്നത്, കൂലിക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങുന്നത്, അവരാണ് മരിക്കുന്നത് യഥാർത്ഥത്തിൽ. അല്ലാതെയുള്ളവർ മുഴുവൻ ബംഗ്ലാവിലിരിക്കുകയാണ്. അവർ മുഴുവൻ അനുയായികളെ വിട്ടാക്കി അവരൊക്കെയാണ് നഷ്ടം സംഭവിക്കുന്നത്, അവരാണ് മരിക്കുന്നത്. तो नाटक का ये भाग में आज मैं तो ख़त्म कर रहा हूँ, क्योंकि बाकी भाग में अगला कक्षा में पढ़ाऊँगा. ठीक है, एक साथ पढ़ाते तो आपको बोर भी लगेगा, है ना? वो सही है क्या? ठीक है, तो ठीक तरह से पढ़ना है, ठीक तरह से वो गृह कार्य ये सब लिख कर आप तो समय के आधार पर मुझे भेज देना है. तो धन्यवाद सबको और अच्छे दिन की शुभकामनाएं. ठीक है, तो बाय.